Good morning, all of you. Today I am going to welcome to online class 10th standard the science part second topic number 4 environmental management. Start of the previous lecture of point in environmental management ecosystem and environmental conservation. This is a effect of the factor, the two factor, man-made factors and natural factors. This is this topic of start of the point, need of the conservation. This is a very important of the point. This is a environmental of the conservation and protected by. This is a condition is a problem in a maintain of the balance. This is a chart in natural factors and man-made factors in a region in population of the uses of the waste material and is a pollution of the environmental of the condition plant animals which is surrounded of the in a natural area of in a problems. There are the topic of in point of name need of conservation. This is of in condition of the point and effect and benefits and explain very important of the in all student carefully in listen. This is the point very reading writing and very important of the exam. This is a point start of this chapter of start of point need of the conservation, need of environmental of the conservation. बघा आता की पर्यावरण व्यवस्थापन हा जर आपण चालू केलेला आहे, पण पर्यावरण व्यवस्थापन चालू केल्यानंतर त्याच्या अगोदर आपण काय पॉईंट बघले होते. ते पॉईंट म्हणजे कोणते बघा, पर्यावरण संवर्धन कसं राखायचं, पर्यावरण कशाला म्हणायचं, पर्यावरण म्हणजे पर्यावरणामध्ये इकोसिस्टमच्या पद्धतीने कशा निसर्गाची निर्मिती करण्यात आली किंवा इकोसिस्टम कशाला म्हणायचं किंवा त्यामध्ये कोणकोणते कारणीभूत घटक असे आहेत की मानवनिर्मिती निसर्ग निर्मिती याच्यामुळे करणारी आपत्ती या सर्व गोष्टीमुळे या सर्व प्रॉब्लेम्समुळे या सर्वांच्या या गोष्टीमुळे तर निसर्गावरती परिणाम होतो. परिणाम होऊ नये म्हणून किंवा त्याची संरक्षण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याच्यासाठी आता आपण हा पुढला पॉईंट बघत आहोत. मागील पॉईंट मध्ये पण मी सांगितलेलं आहे बघा. दिस इज स्टार्ट ऑफ द पॉईंट नीड ऑफ द कन्झर्वेशन म्हणजे बघा पर्यावरण संवर्धन असण्याची गरज का आहे किंवा पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे बघा. आता दिस इज ऑफ नीड ऑफ कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंटल. पर्यावरण संवर्धन राखण्याची गरज काय आहे हे बघायचं आहे बघा. आता दिस इज अ जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ज्यावेळी पर्यावरण संवर्धन राखण्याचे काही कायदे आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही. मग याच्यासाठी काय केले पाहिजे. देयर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. या प्रत्येक संवर्धनाचा ज्यावेळी कायदा लागू केला सर्वसामान्य लोकांना माहीत नव्हता. माहीत नसल्यामुळे सर्व लोकांना यामध्ये सहभाग करून घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं किंवा निसर्गाचं संवर्धन कसं राखायचं किंवा कशी भूमिका आपण त्या पद्धतीनं त्यांना सगळ्या गोष्टी समजून द्यायचं किंवा त्यांच्यामध्ये निसर्गाविषयी किंवा पर्यावरणाविषयी कसा आदर निर्माण करायचा किंवा प्रेम भावनिक कसं निर्माण करायचं या सर्व गोष्टी आपण या लोकांना समजून किंवा या लोकांना पर्यावरण ऱ्हास होतो किंवा कशामुळे होतो हे जर रिझन सांगितलं पाहिजे. दिस इज द एन्व्हायरमेंटल ऑफ द प्रोटेक्शन अँड ह्युमन बीइंग्स ऑफ द रूल्स अँड इफेक्ट्स अँड बेनिफिट्स व्हेरी डिटेल इन एक्सप्लेन व्हेरी. दिस इज अ न्यू जनरेशन म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक पिढीला आपण अशा पद्धतीने जर व्यवस्थितरित्या पर्यावरणाबद्दल माहिती सांगितली
किंवा त्यांना चांगल्या पद्धतीनं आपण पर्यावरण कसं राखायचं किंवा पर्यावरणामध्ये होणारे कोणती घातक असे गोष्टी आहेत की त्याचा सर्व जीवजंतू परिणाम होतो, कोणत्या अशी कंडिशन आहेत की पर्यावरणामध्ये त्या गोष्टी आपण करू नये, कोणत्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या आपण करायला पाहिजेत, या सर्व गोष्टी या लोकांना सांगितल्या पाहिजेत. या तरुण पिढींना आत्ता आपण सांगितलं की येणारी जी पिढी आहे ती चांगल्या पद्धतीने जगू शकेल. ओके. नेक्स्ट, फॉर दिस इज अ प्रपोज व्हॅल्यू लाईक इज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ॲफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट नॉलेज. या पर्यावरणाबद्दल आपण माहिती सांगायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, आपल्याला कशा पद्धतीने चांगलं संवर्धन राखता येईल किंवा पर्यावरण चांगलं कसं सांभाळता येईल याच्याबद्दल जनजागृती करायची, शिक्षणामार्फत जनजागृती करा, लोकांच्या मार्फत चर्चा संदर्भात जनजागृती करा. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत की येणारा प्रत्येक जनरेशन हा चांगल्या पद्धतीनं हा निसर्ग व्यवस्थित राखण्याच्या भूमिकेत असला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं ते ठेवले असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर व्यवस्थितरित्या जर आपण प्रत्येक वस्तू, प्रत्येक सजीव, प्रत्येक वनस्पतीच्या ज्या अडचणी आहेत किंवा आपण जगत असताना प्रत्येक सजीवाला जगत असताना संघर्ष करावा लागतोच, स्ट्रगल करावा लागतोच, पण तो स्ट्रगल करत असताना ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी मात करण्यासाठी आपण जर पर्यावरण जे व्यवस्थित कंडिशन ठेवली तर येणाऱ्या अडचणी आपल्याला कमी येतील आणि चांगल्या पद्धतीने जगता येतील, चांगल्या पद्धतीने आरोग्य आपले सुधारेल, चांगली मानसिकता चांगली राहील. कशामुळे? पर्यावरण चांगलं ठेवल्यानंतर, इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन जर व्यवस्थित ठेवल्यानंतर, आपल्या व्यवस्थित सभोवताली परिस्थिती चांगला असल्यानंतर आपल्याला येणाऱ्या अडचणी ह्या कमी होतील आणि आपल्याला व्यवस्थित जीवन जगता येईल. या अशा प्रत्येक जनरेशनला जर समजून सांगितलं तर ऑटोमॅटिक आपलं काय होईल, व्यवस्थित प्रत्येक जनरेशन हे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करू शकेल. Today, all the developing and underdeveloping countries have activated the responsibility environmental protection. बघा, प्रत्येक गोष्टीचा विकास करायचा म्हटलं तर आपण प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे. विकास करायचा म्हटलं तर किंवा प्रगती करायची म्हटलं तर निसर्गामध्ये एका दोघांनी प्रगती करून चालणार नाही किंवा एका दोघांनी प्रयत्न करून चालणार नाही. दिस इज ऑल ह्युमन पर्सन इन अ नॅचरल इज कॉन्झर्वेशन नीड ऑफ द very important of in wastage and effects of the effects and in benefits a condition solve the all surrounding of the person. सर्वांनी एकत्र येऊन त्यावरती मार्ग काढला पाहिजे किंवा सर्वांनी एकत्र येऊन त्या पद्धतीने आपलं काम केलं पाहिजे. आपला परिसर कसा स्वच्छ ठेवायचा, आपला परिसर कसं व्यवस्थित ठेवायचं याने प्रत्येकाने म्हणजे त्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण निसर्गात समतोल राहून निसर्ग समतोल कसा राखायचा किंवा बॅलन्स कसं राखायचं, कोणत्या गोष्टी वापरायच्या, कोणत्या गोष्टीचा वापर कमी करायचा, कोणत्या गोष्टीचा वापर जास्त करायचा, या प्रत्येकाने समजून घेतलं तर ऑटोमॅटिक काय होतं की आपण आपल्या पद्धतीने जीवन जगू लागलो तर त्या पद्धतीने निसर्गाचं व्यवस्थित रोटेट होऊ लागलं की त्या पद्धतीने सर्व गोष्टी आपल्याला हाताळता येईल. This is of in a flowchart. Flowchart in need of the conservation, need of the environmental conservation. म्हणजे निसर्ग संवर्धन राखण्याची का गरज आहे, म्हणजे का गरजेचं आहे किंवा आपल्याला का निसर्ग संवर्धन राखायचं आहे किंवा का प्रोटेक्ट करायचं आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द फ्लोचार्ट इज अ कंडिशन. फर्स्ट कंडिशन ऑफ द टू मेंटेन द क्लीन पोल्युशन एअर वॉटर. तुम्ही जर व्यवस्थितरित्या स्वच्छता राखली तर पाणी स्वच्छता राखलं, हवा स्वच्छता राखली तर आपलं निसर्ग समतोल राहील, चांगलं राहील, स्वच्छ राहील. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द एन्व्हायरमेंट ऑफ द कन्झर्वेशन and is a condition is a clean pollution of the air and water in a cleaner and fresh air and water. म्हणजे बघा, आपण जर व्यवस्थित त्या पाण्याचा वापर केला, स्वच्छ पाणी ठेवलं, पाणी दूषित नाही केलं तर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपले व्यवस्थित निसर्ग पण चांगला राहील. नेक्स्ट कंडिशन टू मेंटेन ऑफ द बॅलन्स इन वॉटर. निसर्ग समतोल राखायचा म्हणतोय तर आपल्याला काही गोष्टी मेंटेन कराव्या लागतील. म्हणजे
आपल्या पर्यावरण निसर्ग समतोल राखायचा आहे, तर काही गोष्टीचा समतोल राखला पाहिजे. थर्ड कंडिशन, टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व्ह बायोडायव्हर्सिटी. दिस इज द थर्ड कंडिशन, टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेचे संरक्षण आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे, की या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा पर्यावरणामध्ये असणारे जे जीवजंतू आहेत किंवा काही गोष्टी निसर्गावरती अवलंबून आहेत, काही गोष्टी निसर्गावरती डिपेंड आहेत, त्या निसर्गाच्या मार्फत निसर्ग सानिध्यामध्ये आपलं जीवन जगत असतात, अशा गोष्टी व्यवस्थित संरक्षण केल्या पाहिजेत, हे संवर्धन केलं पाहिजे. कारण प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्रजाती आपापल्या पद्धतीने आपले स्पर्धात्मक जीवन जगत असतं. ते जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात. त्या अडचणी मात करण्यासाठी त्यांना आपण संरक्षण देणं गरजेचं आहे, किंवा प्रोटेक्ट ठेवण्याचं गरज आहे. थर्ड कंडिशन, टू कॉन्झर्व नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक स्रोत यांची व्यवस्थितरित्या आपण समतोल राखायचा आहे, संवर्धन राखायचं आहे. दिस इज द कॉन्झर्व नॅचरल रिसोर्सेस. सेकंड, टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. दिस इज ह्युमन बीइंग्स इन प्रॉब्लेम्स. दिस इज द नॅचरल कंडिशन. निसर्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या या सॉल्व केल्या पाहिजेत, निराकरण केल्या पाहिजेत. नेक्स्ट, टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ टू नेक्स्ट जनरेशन. व्यवस्थितरित्या एन्व्हायरमेंट ठेवलं, पर्यावरण चांगल्या पद्धतीने ठेवलं, पर्यावरण चांगल्या पद्धतीने हाताळलं, पर्यावरण चांगल्या पद्धतीने संवर्धन केलं, तर प्रत्येक येणारी जनरेशन चांगल्या पद्धतीने जगू शकेल. दिस इज द लाईफ ऑफ द जनरेशन. व्हेरी इज अ क्लीनअप ऑफ द पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द effects of the problem solve. Very important of the benefits very in human being of the life new generation. म्हणजे आपल्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक व्यक्तीला जगत असताना त्या निसर्गाच्या सानिध्यातून आपल्याला एक सहवास मिळाला पाहिजे. आणि निसर्ग चांगला ठेवला तर निसर्ग व्यवस्थितरित्या स्वच्छ ठेवलं तर आपल्याला त्या त्या पद्धतीनं हवं जसं जीवन जगता येतं. कारण का निसर्गामध्ये असणारी जी हवा आहे किंवा आपल्याला निसर्गामार्फत मिळणारं पाणी आहे, हे स्वच्छ ठेवलं तर ॲटोमॅटिक आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित साधता येतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला जीवन जगता येतात. त्यामुळं हे अशा एन्व्हायरमेंटल संवर्धन राखायचं म्हटलं तर अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि अशा गोष्टी हाताळल्या पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द फ्लो चार्ट. दिस इज द चॅप्टर ऑफ द पॉइंट ऑफ द नीड ऑफ द कन्झर्वेशन एन्व्हायरमेंट. दिस इज अ कंडिशन. is the first condition meant to maintain the clean pollution of the air water. Second condition, to maintain balance of the nature. Third condition, to protect and conserve and biodiversity. Fourth condition, to conserve natural resources. Fifth condition, to solve the natural and the artificial problems. Sixth condition, to give the quality of the life the next generation. This is a very important of the this point of the need of the conservation. Next, in short of the history, a peek into history. In 1972, United Nations Environmental Program has been established in the conference arranged 1972 साली संयुक्त राष्ट्रीय संघामध्ये पर्यावरण विषयी काही संघटना तयार केली होती. त्या संघटनेमध्ये या पर्यावरणामध्ये संवर्धन राखायचं कसं किंवा पर्यावरणामध्ये समतोल राखायचं कसं याविषयी चर्चा झाली. चर्चा करत असताना ज्या पर्यावरणामध्ये एक सेपरेशन, संयुक्त संघटनेनं एक सेपरेशन विभाग तयार केलं, म्हणजे पर्यावरण नियंत्रण ठेवण्यासाठी एक व्यवस्थापन कमिटी तयार केली. आजही सकट ते अद्याप आपल्या म्हणजे कार्यरत आहे. ही थोडक्यात माहिती. थोडंसं ज्यावेळी ही संघटना चालू केली त्यावेळीपासूनच हे निसर्गामध्ये संवर्धन किंवा कायदा किंवा काही रूल आहेत, काही आपल्याला काळजी घ्यायची आहे, काही गोष्टींना आपण व्यवस्थित वापरायचं आहे, काही गोष्टी आपल्याला जे लागतील त्या गोष्टीवरती चांगलं व्यवस्थित विचार करून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. म्हणजे ज्या ज्या पद्धती आपल्याला माहीत नाही त्या त्या पद्धती आपल्या ह्या पॉईंटच्या द्वारे आपल्याला सांगण्यात येतं किंवा आपण दुसऱ्याला सांगू शकतो किंवा आपण कसं व्यवस्थित त्या परिसर ठेवायचा किंवा आपल्याला प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे या पॉईंट माध्यमातून आपल्याला समजतं. व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द पॉईंट, व्हेरी डिटेल एक्सप्लेन टू दिस इज अ पॉईंट ऑफ द write down in notebook
and read. And next point, this is a next class